MSc Part 1, Paper 3, Organic Chemistry, Unit 4, Reduction. Firstly, what is meant by reduction? Reduction is the gain of electron by substance. म्हणजे एखाद्या सबस्टन्सकडून जर इलेक्ट्रॉन गेन करत असतील त्याला म्हणतात काय रिडक्शन. इट इज ऑल्सो द लॉस ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द सबस्टन्स. एखाद्या मधून जर ऑक्सिजन लॉस होत असेल तर त्यालासुद्धा रिडक्शन म्हटलं जातं. ऑक्सिजन रिमूव्ह केला जातो त्यातून. The reduction involves a half reaction in which a chemical species decrease its oxidation number done usually by the gaining of electron. एखाद्या रिॲक्शनमधली ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होत असेल त्यालासुद्धा रिडक्शन म्हटलं जातं. म्हणजेच काय गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन गेन झाले की ऑक्सिडेशन नंबर काय होतो डिक्रीज होत जातो. त्या प्रोसेसला सुद्धा रिडक्शनच म्हटलं जातं. These are the some definition of the reduction. Then second point is metal hydride reduction. आपण नेक्स्ट पॉईंट बघत आहोत मेटल हायड्राइड रिडक्शन. फर्स्ट आहे सोडियम सायनोबोरोहायड्राइड. द सोडियम सायनोबोरोहायड्राइड इज द केमिकल कंपाउंड विथ फॉर्म्युला NaBH3Cn. फॉर्म्युला काय आहे NaBH3Cn. सोडियम सायनोबोरोहायड्राइड. इट इज अ कलरलेस साल्ट बट कमर्शियली सॅम्पल can appear 10. It widely used for organic synthesis for the reduction of imines. इमाइन्स रिडक्शन करण्यासाठी सोडियम सायनोबोरोहायड्राइड यूज केला जातो. ओके, दीज आर द स्ट्रक्चर सोडियम सायनोबोरोहायड्राइड. हे स्ट्रक्चर आहे सोडियम सायनोबोरोहायड्राइडचं. सायनो ग्रुप सी, नायट्रायल ग्रुप तिथे आहे सी ट्रिपल बॉन्ड N. बोरॉनवर 3 हायड्रोजन आहेत आणि Na+. सोडियम सायनोबोरोहायड्राइड. हायड्राइड म्हणजे त्यातला H- जो आहे तो मायग्रेट होणार आहे. ओके, तो न्यूक्लियोफाइल म्हणून ॲक्ट करतो. हे रिडक्शन कसलं करतं इमाइन्सचं अमाइनमध्ये रिडक्शन करतो सोडियम सायनोबोरोहायड्राइड. ओविंग टू द प्रेझेन्स ऑफ द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग सायनाइड सबस्टिट्यूएंट is a borocyanohydride is a less reducing than BH4-. As a mild reducing agent is used to convert the imine to amine. Imine to amine कन्वर्जन करण्यासाठी सोडियम सायनोबोरोहायड्राइड यूज केला जातो. ओके, आता खाली रिॲक्शन दिलं आहे इमाइनचं कशामध्ये कन्वर्जन केलं आहे अमाइनमध्ये. काय केलं आहे हायड्रोजन BH3 वर 3 हायड्रोजन आहे त्यातला एक हायड्रोजन मायग्रेट केला आहे. यातला एक हायड्रोजन कुठे इथे मायग्रेट केला आहे आणि हा निगेटिव्ह चार्ज वर गेला. निगेटिव्ह चार्ज वर गेला मग H+ ची ॲडिशन. ओके, NH झाला आहे. म्हणजे काय रिडक्शन केलं आहे हायड्रोजनचे आपण ॲडिशन केले त्यामुळे त्याला काय म्हणतात रिडक्शन. नेक्स्ट आहे ॲल्युमिनियम रिएजंट. LiLH4 is a strong unselective reducing agent for polar double bonds, most easily thought as a source of hydrogen minus. It will reduce the aldehyde, ketone, ester, carboxylic acid, chloride, carboxylic acid and even carboxylate salt to alcohol. म्हणजे ॲल्युमिनियम रिएजंट जो आहे LiLH4 हा सगळा पूर्णपणे सगळ्या फंक्शनल ग्रुपना रिड्यूस करतो. कुठले कुठले सांगितले त्यांनी अल्डिहाइड, कीटोन, इस्टर, कार्बॉक्झिलिक ॲसिड, क्लोराइड, कार्बॉक्झिलिक ॲसिड, इवन कार्बॉक्झिलिक साल्टसुद्धाचं कन्वर्जनसुद्धा ॲल्युमिनियम रिएजंट करतो टू अल्कोहोलमध्ये. ओके, आता इथे आपण मेकॅनिझम बघू खाली. फर्स्टली काय केलं आहे ॲल्युमिनियम H4 आहेत बरोबर. त्यातला एक हायड्रोजन काय केला इथे कार्बोनिल ग्रुपवर मायग्रेट केला. नेक्स्टमध्ये काय झालं इथे मायग्रेट केलेला हायड्रोजन इथे आहे O- जो आहे तो AlCl3 इथे जॉईन झाला आहे. नेक्स्टमध्ये काय होणार परत कीटोन. आपण कीटोनचं इथे रिडक्शन बघतोय. परत कीटोनची ॲडिशन केली आहे बरोबर. नेक्स्ट मग नंतर परत एक हायड्रोजन ग्रुप कीटोनवरती मायग्रेट केला म्हणजे किती 2 झाले. नंतर परत एक कीटोन ग्रुप आपण ॲड केला आहे. परत हायड्रोजन मायग्रेट केला याच्यावर किती झाले
3 ग्रुप झाले, इथे दिलेत त्यांनी 3. देन परत एक हायड्रोजन आपण कीटोन ग्रुप ॲड केला, परत लास्ट जो हायड्रोजन आहे तो पूर्णपणे इथे मायग्रेट झाला. AlH4 H हायड्रोजन किती आहे? 4 आहे, ते 4चे 4 आपल्याला इथून मायग्रेट करायचे आहेत, ते 4चे 4 इथे मायग्रेट होतात. ओके, म्हणजे 4 मोल्स ऑफ आपल्याला अल्कोहोल इथे मिळाल्यानंतरची स्टेप हायड्रोलिसिस आहे. इथून हा बॉन्ड ऑक्सिजन आणि ॲल्युमिनियम मधला बॉन्ड तिथला ब्रेक होतो. ओके, आणि अल्कोहोल फॉर्मेशन होतं इथे. सिंपल आहे. कीटोनचा अल्कोहोलमध्ये, अल्डिहाइडचं पण अल्कोहोलमध्येच कन्वर्जन आहे, एस्टरचं पण अल्कोहोलमध्ये, कार्बोक्सिलिक ॲसिडचा पण अल्कोहोलमध्येच कन्वर्जन इथे केले. सेम बाकीचे पण सेम असेच मेकॅनिझम होणार. आता याला AlH4 कोणाकोणाचं मायग्रेशन करतोय तर कीटोन. फर्स्टली आपण इथे बघू कीटोनचं कशामध्ये केलं आहे? सेकंडरी अल्कोहोलमध्ये. देन सेकंड इज अल्डिहाइडचं पण प्रायमरी अल्कोहोलमध्ये कन्वर्जन केलं आहे. ओके, देन इकडे बघितलं तर इस्टरचं पण अल्कोहोलमध्ये कन्वर्जन आहे. देन नेक्स्ट आहे ॲसिडचं पण अल्कोहोलमध्ये कन्वर्जन. देन RN3चं कशामध्ये केलं आहे? NH2 अमाईनमध्ये कन्वर्जन केलं आहे. ऑक्झामाईनचं सुद्धा CHNH2 फक्त हायड्रोजन ट्रान्सफर केलेत. देन नेक्स्ट अमाईडचं सुद्धा अमाईनमध्ये कन्वर्जन आहे. नायट्राईलचं CH2NH2 अमाईनमध्ये कन्वर्जन आहे. इपॉक्साईडसुद्धा इथे ओपन होतो, OH फॉर्मेशन इथे होतं. ओके, म्हणजे याला AlH4 हा सगळ्यांचंच रिडक्शन करतो. हे काही ॲप्लिकेशन आहेत त्याचे. देन नेक्स्ट आहे डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. त्याला डायबल H असं पण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं, डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. द डायबल is the useful in organic synthesis for a variety of reduction including converting carboxylic acid their derivative and nitrile to aldehyde. म्हणजे हा कशासाठी यूज केला जातो डायबल H? तर नायट्राईलचं C�BNचं कन्वर्जन अल्डिहाइडमध्ये करतो, परत कार्बॉक्सिलिक ॲसिडच्या त्याच्या डेरिव्हेटिव्हमध्ये करतो. ओके, हे डायबल Hचं स्ट्रक्चर आहे. काय म्हणतात त्याला? डायआयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. मेकॅनिझम बघू आपण. काय केलं त्यांनी? पहिला इथे काय घेतलेलं आहे? ॲल्युमिनियम. त्याच्यावर काय आहे? हायड्रोजन. ओके, तो हायड्रोजन आपल्याला फक्त इथे ट्रान्सफर करायचा आहे. ऑक्सिजनच्या लोन पेअर ॲल्युमिनियमशी रिॲक्ट झाल्या, बरोबर. काय झाली? त्याची ऑक्सिजन कार्बोनिल ग्रुपची इथे काय झाली? इलेक्ट्रोफिलिसिटी वाढवली. देन काय होणार? इथला जो हायड्रोजन आहे तो फक्त कार्बोनिल ग्रुपवर मायग्रेट होणार. H- ॲज अ न्यूक्लिओफाईल म्हणून तिथे ॲक्ट होतो, तो फक्त कार्बोनिल ग्रुपवर मायग्रेट होणार आणि हा OCH3 ग्रुप. ओके, OCH3 ग्रुप इथे आपल्याला काय आहे? लिव्हिंग ग्रुप आहे. मायग्रेट झाल्यावर काय करणार? हा O- फॉर्म होणार. देन नेक्स्टमध्ये काय? परत लोन पेअर खाली येऊन हा OCH3 ग्रुप इथून लॉस झाला. म्हणजे काय? अल्डिहाइड फॉर्मेशन इथे झालं आहे. म्हणजे डायबल H इस्टरचं कन्वर्जन अल्डिहाइडमध्ये करतो. का? कारण की डायबल H एकच आहे, तिथे एकच हायड्रोजन असल्यामुळे तो जर कार्बोनिल ग्रुपवर अटॅक केला तर OCH3 ग्रुप किंवा OR ग्रुप तुमचा जो आहे इस्टरमधला तो लिव्हिंग ग्रुप असल्यामुळे तो तिथून बाहेर पडतो आणि फॉर्मेशन ऑफ अ अल्डिहाइड. ओके, दीज आर द सम एक्झाम्पल. आपण मगाशी काय म्हटलं? नायट्राईल ग्रुप जो आहे, नायट्राईल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होतं? अल्डिहाइडमध्ये होतं इथे. हे बघा, हा जो नायट्राईल ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन झालं आहे अल्डिहाइडमध्ये. नायट्राईल सायनाइड ग्रुप म्हणतात, नायट्राईल ग्रुप त्यालाच म्हणतात. त्याचं कन्वर्जन डायबल Hने अल्डिहाइडमध्ये. नेक्स्ट हे पण एक्झाम्पल इस्टरचंच आहे. H मायग्रेट होऊन अल्डिहाइड फॉर्मेशन झालं आहे. ओके, नेक्स्ट आहे सोडियम bis2 इथॉक्सी ॲल्युमिनियम हायड्राइड. रेड ॲल्युमिनियम, त्याला रेड ॲल्युमिनियम सुद्धा म्हटलं जातं. सोडियम bis2 इथॉक्सी ॲल्युमिनियम हायड्राइड. ओके, SMEAH is a versatile hydride reducing agent. It is
convert epoxide aldehyde ketones, carboxylic acid, ester, acyl halide and anhydride to the corresponding alcohol. करस्पॉन्डिंग अल्कोहोलमध्ये कन्वर्जन कशाचं होतं, इपॉक्साईडचं, अल्डिहाइडचं, केटॉनचं, कार्बॉक्सिलिक ॲसिड, इस्टर, असिल हॅलाइड, अनहायड्राइड जे आहे ते सगळे करस्पॉन्डिंग अल्कोहोलमध्ये त्याचं कन्वर्जन केलं जातं. नायट्रोजन डेरिव्हेटिव्ह सच ॲज अमाइड, नायट्राइल्स, इमाइन्स अँड मोस्ट ऑफ द ऑर्गनो नायट्रोजन कंपाऊंड आर रिड्यूस टू द करस्पॉन्डिंग अमाइन. अमाइनचं अमाइड्स जे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड आहेत, फॉर एक्झाम्पल कुठले म्हटले त्यांनी, अमाइड्स आहे, नायट्राइल्स आहे, इमाइन्स हे जे मोस्ट ऑर्गॅनो नायट्रोजन कंपाऊंड आहेत त्याचं कन्वर्जन करतो व अमाइनमध्ये करतो. आणि बाकी जे इपॉक्साईड, अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड जे आहेत, इस्टर, अनहायड्राइड ह्याचं अल्कोहोलमध्ये कन्वर्जन करतो. रेड ॲल्युमिनियम. ओके, सोडियम बिस 2 मिथॉक्सी इथॉक्सी ॲल्युमिनियम हायड्राइड. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. आता रेड ॲल्युमिनियमचं कन्वर्जन पण बघू. फर्स्टली कीटोनचं अल्कोहोल, कीटोनचं कशामध्ये केलं, सेकंडरी अल्कोहोलमध्ये कन्वर्जन केले. नेक्स्ट अनहायड्राइडचं 2 मोल्स ऑफ अल्कोहोलमध्ये केले. इमाइनचं नायट्रोजन कंटेनिंग जे आहे त्यांचं अमाइनमध्ये, नायट्राइल नायट्रोजन कंटेनिंग त्यामुळे अमाइनमध्ये, ॲसिड क्लोराईडचं अल्कोहोलमध्ये कन्वर्जन आहे. देन ॲसिड, ओके, कार्बॉक्सिलिक ॲसिड त्याचं अल्कोहोलमध्ये कन्वर्जन आहे. इस्टरचं पण अल्कोहोलमध्ये कन्वर्जन आहे. आणि अमाइनचं कशामध्ये केलं आहे त्याने, अमाइडचं केलं आहे अमाइनमध्ये. जे नायट्रोजन कंटेनिंग आहेत त्यांचं अमाइनमध्ये कन्वर्जन, आणि बाकीचे इस्टर, अल्डिहाइड, कीटोन, अनहायड्राइड, ॲसिड क्लोराईड जे आहे त्यांचं कन्वर्जन केलं आहे अल्कोहोलमध्ये. देन नेक्स्ट इज एल सिलेक्ट्रोलाइड. एल सिलेक्ट्रोलाइड इज अ ऑर्गॅनोबोरॉन. एल आणि के सिलेक्ट्रोलाइड जे आहेत ते ऑर्गॅनोबोरॉन आहेत, कंपाऊंड आहेत. ओके, डायरेक्ट त्याचा आपण एल सिलेक्ट्रोलाइडचं आधी स्ट्रक्चर बघा. दिज आर द स्ट्रक्चर. एल आणि के एल सिलेक्ट्रोलाइड इज अ लिथियम, नंतर के सिलेक्ट्रोलाइड इज अ पोटॅशियम असेल तर के सिलेक्ट्रोलाइड त्याला म्हटलं जातं. फर्स्टली एल सिलेक्ट्रोलाइडला काय केलं आहे, हायड्रोजन, हा जो हायड्रोजन आहे तो फक्त इथे शिफ्ट केला आहे. कुठे, इक्विटोरियली. त्यामुळे काय झालं, ॲक्झियल OH फॉर्मेशन झाला. 99% आपल्याला ॲक्झियल OH असलेला कंपाऊंड मिळतो. देन नेक्स्टमध्ये एंडो. OH कुठे, आता हायड्रोजनची शिफ्ट वरून केली, एक्झोने केली, त्यामुळे काय झालं, एंडो आपल्याला प्रोडक्ट मिळाला. देन याच्यामध्ये एंडोने केला त्यामुळे एक्झो OH मिळाला. ह्याच्यामध्ये आपण एंडोने अटॅक का केला, कारण की वरती हे मिथाइल ग्रुप आहेत, हे स्टेरिक क्राउडिंग क्रिएट करतात, तिथे स्टेरिक हिंड्रन्स क्रिएट करतात. त्यामुळे आपण हायड्रोजन आहे तो तिथून एंडोने अटॅक केला, त्यामुळे एक्झो OH मिळाला. पण इथे काय नाही, या एक्झाम्पलमध्ये बघितलं तर इथे काही स्टेरिक क्राउडिंग नाही, त्यामुळे त्याचा एक्झोने अटॅक होऊन OHला आपल्याला एंडो मिळाला. हे के सिलेक्ट्रोलाइडचं एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये पण हायड्रोजन मायग्रेट करायचं आहे. आता हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड घेतला आहे, ते काय करणार, एचचं जी ॲडिशन आहे ती 1,4 ॲडिशन होणार, त्यामुळे आपल्याला 1,4 रिडक्शन प्रोडक्ट मिळाला. ओके, इथे नाही झालं, इथे काय झाला, 1,2च ॲड झाला आहे, त्यामुळे इथे आपल्याला OH मिळाला. बरोबर, इथे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये 1,4 ॲडिशन झाल्यामुळे हायड्रोजन 4th नंबरला लागला आहे, आणि इथे 1,2, कारण की इथे मिथाइल ग्रुप ऑलरेडी आहे त्यामुळे. देन रिडक्शन विथ डायअमाइड. Diamide reduction is a chemical reaction that converts the unsaturated organic compound to reduced alkene product. डायअमाइड ही केमिकल रिॲक्शन आहे, कन्वर्ट काय करतो, अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे ते रिड्यूस करतात अल्किनमध्ये.
Diamide reduction result in the syn addition of a hydrogen to alkene and alkyne. रिडक्शन में डायमाइड रिडक्शनमध्ये काय होतं सीन ॲडिशन होते ऑफ हायड्रोजनची सीन ॲडिशन होते टू अल्किन अँड अल्काईनमध्ये. दिस ऑब्झर्वेशन हॅड लीड टू द प्रपोजल दॅट द मेकॅनिझम इन्व्हॉल्व कन्सर्टेड हायड्रोजन ट्रान्सफर टू द सिस डायमाइड ऑफ द सबस्ट्रेट टू द सबस्ट्रेट. हे सिस ॲडिशन हायड्रोजनची जे ॲडिशन आहे ती अल्किन आणि अल्काईनमध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डमध्ये काय होते सिस टाईप ॲडिशन होते. हे एक्झाम्पल आहे. अल्किन घेतलेलं आहे, डायमाइड आहे, एन डबल बॉन्ड एन एच आहे. ते जे हायड्रोजन आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत ट्रान्सफर करायचे आहेत अल्किनवरती. कसे होणार सिस मॅनरने होणार. ओके अल्केन फॉर्मेशन झालं आहे. सो मेकॅनिझम खाली दिलं आहे कसे हायड्रोजन सिस मॅनरने ॲड होतात. ओके हे जे आहे त्यांच्यामध्ये एक ट्रान्सफर बॉन्ड फॉर्मेशन होणार आणि दोन्ही पण एकाच साईडने एकाच बाजूने एक सिस साईडने त्याला ट्रान्सफर होणार. त्यामुळे आपल्याला सिस प्रोडक्ट मिळतो. म्हणजे हे जे दोन हायड्रोजन आहेत इथले जे हायड्रोजन आहेत ते सेम स्टेरिओकेमिस्ट्री आपली त्याची दिसून येते. थँक्यू.